नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही RTचा फॉर्म भरलेला आहे आणि तुमचा फॉर्म हा वेटिंग लिस्टमध्ये आहे तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आता जे काय होतं ते रेग्युलर सिलेक्शनमधील जे लॉटरीमध्ये नंबर लागलेले विद्यार्थी आहेत तर त्यांची पडताळणी करण्यासाठी शेवटची दिनांक 10 तारीख ही देण्यात आली होती. आज 10 तारीख आहे आणि आज आपण जर पोर्टलवरती चेक केलं तर ॲडमिट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पोर्टलवरती बघायला मिळू शकते. इथे तुम्ही पाहू शकताय रेग्युलर राऊंड फर्स्ट यामध्ये 64,659 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे कन्फर्म झालेले आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय 85,457 विद्यार्थी जे आहेत ते वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आता वेटिंग लिस्टवाल्यांसाठी चान्स आहे, परंतु हा चान्स तुम्ही मिस करू नका, कारण की इथे जे रेग्युलर सिलेक्शनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन झालं होतं. तुम्ही इथे पाहू शकता RTच्या साईडवरती आल्यानंतर खाली एक डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे. त्या डॅशबोर्डवर जर तुम्ही पाहिलं तर नंबर ऑफ सिलेक्शन 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, परंतु त्यापैकी 64,659 विद्यार्थ्यांचेच ॲडमिशन आतापर्यंत कन्फर्म झालेले आहेत. अजूनपर्यंत भरपूर अशा जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी वेटिंग लिस्ट जी बनवलेली आहे तर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना आता चान्स दिला जाणार आहे. जे काही वेटिंग लिस्टमधील अनुक्रमे विद्यार्थी असतील तर ज्यांचं पहिला नंबरला आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे पहिले 1 ते 10 विद्यार्थी आहेत, त्यांचे जास्तीत जास्त चान्स आहेत वेटिंग लिस्टमधून नंबर लागण्याचे. तर तुमचा प्रायोरिटी नंबर किती आहे ते तुम्ही चेक करा आणि खाली कमेंटमध्ये मला सांगा की तुमचा प्रायोरिटी नंबर किती आहे. त्यानंतर यांना SMS पाठवले जातील. काही पालकांना SMS येतील, काही पालकांना SMS येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही फक्त SMS वर अवलंबून न राहता RTच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स ही एक टॅब दिसणार आहे. त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुमचा माहीत असणार आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी एकदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रायोरिटी नंबर किंवा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का, लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे का, हे तुम्हाला याच ठिकाणी सर्व दिसणार आहे. आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे की नाही हे देखील तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स दिसणार आहे. तर हे झालं. त्यानंतर आता भरपूर जणांचे फॉर्म जे आहेत ते नाकारण्यात आलेले आहेत. रेग्युलर सिलेक्शन म्हणजेच RTची लॉटरी पहिली जी सोडत लागण्यात आलेली होती, पहिली लिस्ट, त्या लिस्टमधील भरपूर पालकांच्या फॉर्म जे आहेत, विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. रिजेक्ट करण्यामागची कारणं काय आहेत, ह्या चुका तुम्ही सुद्धा करू शकता. तर तुमच्याकडून ह्या चुका होऊ नयेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्ही जेव्हा इथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स यावरती क्लिक करून तुमचा नंबर लागलेला आहे की नाही हे चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे साईडला एक बटन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन येणार आहे. ज्यांचे नंबर लागलेले असतील त्यांना, तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचंय. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ॲडमिट कार्डवरती पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची असणार आहे आणि शाळेचा देखील तुम्हाला नाव आणि पत्ता त्यावरती दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जेव्हा पडताळणी समितीकडे जायचंय त्यावेळेस तुम्हाला सर्व डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्सचे बंच करायचे आहेत. एक झेरॉक्सचा बंच पडताळणी समिती जी आहे ती स्वतःकडे ठेवणार आणि एक बंच तुम्हाला त्याच्यावरती त्यांचं काही सही शिक्का असेल ते देऊन तुम्हाला शाळेमध्ये जमा करण्यासाठी दुसरा बंच तुम्हाला दिला जाईल. तर तुम्हाला इथे जाताना काय काय घेऊन जायचंय, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाचं जन्माचं प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट हे पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे. दुसरं डॉक्युमेंट म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ते घर जर तुमचं स्वतःच्या मालकीचं असेल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी पहिलाच YouTube चॅनलवरती आपल्या टाकलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही जाऊन पहा. त्यामध्ये तुमच्याकडे त्या लिस्टमध्ये मी जे दिलेले डॉक्युमेंट आहेत त्यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्वतःचं घर असेल तुम्ही लाईट बिल देऊ शकता, रेशनिंग कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. नॅशनलाइज बँकेचं जर खातं असेल तर ते देखील तुम्ही तिथे ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता. परंतु जर तुम्ही तिथे भाड्याने राहत असाल, जे काही तुम्ही ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुमच्याकडे RTचा फॉर्म भरण्याच्या अगोदर रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते बनवलेलं पाहिजे आणि हे ॲग्रीमेंट जे आहे ते 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचं असायला पाहिजे आणि RTचा फॉर्म भरण्याच्या अगोदरचे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजेत. भरपूर जणांचे RTच्या पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागलेले आहेत
नंबर लागल्यानंतर पालक खुश देखील झालेत. खुश झाल्यानंतर जेव्हा ते पडताळणी समितीकडे गेल्याच्या नंतर जेव्हा कागदपत्रांची पडताळणी झाली त्यावेळेस त्यांचे नंबर लागून सुद्धा प्रवेश नाकारण्यात आलेले आहेत. तर तुमचं देखील प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का आणि आरटीचा फॉर्म भरण्याच्या अगोदरची आहेत का ही खात्री करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे. जाताना तुम्हाला आधार कार्ड लागेल बाळाचं आधार कार्ड जर नसेल तरी देखील चालणार आहे, पण तुम्हाला ऍडमिशन तात्पुरता दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला 90 दिवसाचा जो टाइम पिरियड आहे तो दिला जाईल. तर 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आधार कार्ड शाळेकडे जमा करणं बंधनकारक राहणार आहे. दुसरं कागदपत्र त्यानंतर जर तुम्ही जात संवर्गामध्ये येत असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. आता उत्पन्नाचा दाखला हा कोणत्या वर्षाचा पाहिजे याबद्दल देखील मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर परत एकदा चेक करा आणि